हॅलो आणि नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, विद्यार्थी मित्रांनो, डिअर लर्नर. आपण सगळ्या शिकणाऱ्यांना माझा नमस्कार. माझं नाव आहे अजय चव्हाण सर आणि मी तुम्हाला या लेक्चरमध्ये इंग्रजी टेन्स बद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत. आणि स्टेप बाय स्टेप या लेक्चरचा बेसिकली उद्देश एवढा आहे की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, खास करून ज्यांना इंग्रजी प्रॉब्लेम जातं, इंग्रजी ग्रामर प्रॉब्लेम जातं, इंग्रजी व्याकरणचं प्रॉब्लेम जातं, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला टेन्स किंवा जे काही ग्रामरचे इथून पुढचे काही लेक्चर आहेत व्हेरी सिस्टमॅटिक पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे डिअर स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेन्स या टॉपिक बद्दल माहिती बघत आहोत. टेन्स यामध्ये टेन्स टाइप्स किती प्रकारचे, टेन्स किती आहेत, कोण आहेत, कशा प्रकारे आहे, काळ काय आहेत, कशा पद्धतीने शोधायचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने बघणार आहोत डिअर स्टुडंट. मी आशा करतोय तुम्ही हा जो लेक्चर आहे फार एन्जॉय करसाल आणि फार मजेशीर तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकणार आहात डिअर स्टुडंट. आता बघा, व्हॉट विल यू लर्न इन द लेक्चर. तुम्ही या लेक्चरमध्ये काय शिकणार आहात? ऑल टाइप्स ऑफ द टेन्सेस. टेन्स किती प्रकारचे आहेत, ते सब टाइप्स कोणत्या कोणत्या आहेत, हाऊ टू फाइंड टेन्स, टेन्स ओळखायचं कशा प्रकारे, हाऊ टू चेंज टेन्स, टेन्स चेंज बदलायचं कशा प्रकारे, आणि जे की सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टचं ऑक्झिलरी वर्बासोबत किंवा जे हेल्पिंग वर्बासोबत को रिलेशन काय काय संबंध काय आहेत हे आपण बघणार आहोत. एक्झाम्पल बघा, ऑल टाइप्स ऑफ टेन्स बघत असताना टेन्सचे मुख्य प्रकार किती आणि सब टाइप्स कोणते कोणते आहेत, हाऊ टू फाइंड टेन्स, टेन्स शोधायचं कसं, टेन्स ओळखायचं कसं, हाऊ टू चेंज टेन्स, टेन्स कशा पद्धतीने चेंज होतो, जर सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य असेल तर त्याचं चेंज कशा प्रकारे करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस करायचंय, पास्ट परफेक्ट करायचं, किंवा ज्या टेन्स मध्ये आपण चेंज करायचं कशा प्रकारे करायचंय, आणि सोबतच सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्बाचा कोरिलेशन संबंध काय हे आपण शिकणार आहोत डिअर स्टुडंट. आता कोरिलेशन म्हणजे काय, तर बघा, आय सोबत आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये आय वापरायचं, इज वापरायचं की आर वापरायचं, आय सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाज वापरायचं की वर वापरायचं आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये शॉल बी वापरायचं की विल बी वापरायचं आहे, डू डज पैकी काय वापरायचं आहे, बरोबर, हॅव सोबत काय वापरायचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण व्हेरी सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत डिअर स्टुडंट. तर बघा, माझ्या पण समोर जाण्याच्या पहिले माझ्या काही अटी आहेत. आता बघा, या टॉपिक मध्ये या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, मी तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेरी डिटेल मध्ये शिकवणार आहे. ओके. आता बघा, सगळ्यात पहिली अट आहे आपली की त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जे तुम्ही करणारच आहात डिअर स्टुडंट. आणि सबस्क्राईब कधी करायचं आहे, जर तुम्ही सॅटिस्फाईड झाला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जर तुम्हाला हा लेक्चर आवडत असेल, मी ज्या पद्धतीने शिकवतो शिकवण्याचे पॅटर्न जर तुम्हाला आवडत असेल डिअर स्टुडंट, तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग मी तुम्हाला सांगत आहे डिअर स्टुडंट, ती म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट नसेल, जर तुम्ही या लेक्चरसोबत सॅटिस्फाईड जर असाल, आता मी या टेन्सचा टॉपिक आपण हाती घेतलेला, टेन्स बद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप. टेन्सचं लेक्चर पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुमच्याकडून अपेक्षा करत आहे डोनेट ₹1. ₹1 तुम्हाला डोनेट करायचं आहे. आणि या ₹1 काय करायचं आहे, काय करायचं आहे ऍक्च्युअली मी या लेक्चरच्या एंडमध्ये तुम्हाला सांगणारच आहे डिअर स्टुडंट. सो आय होप मी हंबल पद्धतीने, नम्र पद्धतीने तुम्हाला मी विनंती करतोय डिअर स्टुडंट, जर तुम्हाला खरंच आपला चॅनल जर आवडलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ओके, लेट्स सी डिअर स्टुडंट. टेन्स म्हणजे बेसिकली काळ आणि काळाचे 3 प्रकार पडतात. टेन्स म्हणजे काळ आणि काळाचे किती प्रकार पडतात डिअर स्टुडंट? 3 प्रकार पडतायत. एक आहे पास्ट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट टेन्स, आणि तिसरा टेन्स हा प्रकार आहे दॅट इज अ फ्युचर टेन्स. आता डिअर स्टुडंट, पास्ट टेन्स म्हणजे काय? पास्ट टेन्स म्हणजे जो टेन्स संपलेला आहे, गेलेला आहे, फिनिश झालेला आहे, जी क्रिया संपलेली आहे, यालाच आपण पास्ट टेन्स म्हणत असतो डिअर स्टुडंट. ऍक्शन बघा, समजून घ्यायचं आपल्याला. पास्ट टेन्स म्हणजे क्रिया संपली, ओव्हर झाली. आता जो कालचा दिवस आहे तो संपलेला आहे. आता आज जो दिवस आहे दॅट इज अ प्रेझेंट आहे. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे डिअर स्टुडंट, दॅट इज अ प्रेझेंट. तुम्ही शिकत आहात, इट इज अ प्रेझेंट ऍक्शन. ही कोणती कृती आहे, तरी प्रेझेंट ऍक्शन म्हणतो आपण याला. आणि नेक्स्ट डिअर स्टुडंट, दॅट इज अ फ्युचर. आता उद्या जो आहे, टुमॉरो जो आहे, दॅट इज अ फ्युचर डिअर स्टुडंट. काळाचे बेसिकली 3 प्रकार पडतात. कोणते कोणते प्रकार आहेत? पास्ट, जो गेलेला आहे पास्ट, जो आहे तो प्रेझेंट, आणि जो येणार आहे तो म्हणजे कोणता डिअर स्टुडंट? अर्थातच फ्युचर टेन्स. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. काय लक्षात आले? जो गेला काल दॅट इज अ पास्ट टेन्स. आता या क्षण आपल्याकडे हा मोमेंट आहे, हा क्षण आहे, दॅट इज अ प्रेझेंट डिअर स्टुडंट. आणि नेक्स्ट इज अ फ्युचर. आता याचे काही सब टाइप्स पडतात, जसं की पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स शिकत असताना प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे प्रत्येकाने 4 सब टाइप्स पडतात किंवा उपप्रकार पडतात. आता प्रेझेंट टेन्सचे कोणते कोणते प्रकार पडतात हे आपण व्हेरी डिटेलमध्ये शिकणार आहोत या लेक्चरमध्ये डिअर स्टुडंट. तर बघा, प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. कोणते कोणते 4 उपप्रकार? पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय डिअर स्टुडंट? की एखादी ऍक्शन आहे, एखादी जी कृती आहे, काय म्हणतो आपण त्याला, जी रोज रोज क्रिया घडतायत, रोज क्रिया घडते. जसं की मी तुम्हाला आता रोज शिकवतो,
बरोबर आहे. मी शिकवतो, जी क्रिया रोज घडते किंवा प्रत्येक वीक मध्ये आपले 2 लेक्चर येतात, दॅट इज अ क्रिया ऑफन टाइम घडत आहेत, त्याला काय म्हणतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स. सगळे प्रोवर्ब आहेत, जे की युनिव्हर्सल ट्रूथचे वाक्य आहेत डिअर स्टुडंट. सायन्स फिक्शनचे किंवा सायन्सचे काही ट्रूथ झालेल्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत हे सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतात, हे आपण समोर बघणार आहोत. नेक्स्ट इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? आता बघा, या क्षणाला व्हॉट आय एम डुईंग, आय एम टीचिंग टू यू, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, दॅट इज कोणती ऍक्शन होत आहे, दॅट इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होत आहे डिअर स्टुडंट. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? जी ऍक्शन नेमकी संपलेली आहे. आता थोड्या वेळाच्या नंतर काय होईल, हा लेक्चर जेव्हा एंड होईल, फिनिश होईल, तुम्ही काय म्हणसाल, हा मी चव्हाण सरांचं लेक्चर पाहिलेलं आहे, दॅट इज अ नेमकीच क्रिया घडलेली आहे, त्याला काय म्हणतो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स डिअर स्टुडंट. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर एखादी क्रिया लॉंग पासून येत आहे आणि आता आपण मिडल मध्ये आहोत आणि ही क्रिया पूर्ण चालू राहणार आहे समोर, दॅट इज अ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण स्टेप बाय स्टेप हे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीने बघणार आहोत डिअर स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपण व्हेरी डिटेलमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत. साधा वर्तमान काळ आपण शिकणार आहोत डिअर स्टुडंट. म्हणजे काय बरं, साधा वर्तमान काळ म्हणजे काय? तर बघा, साधा वर्तमान काळ म्हणजे जी अशी ऍक्शन आहे, काय सांगतं आपल्याला, कोणती क्रिया आहे की जी रोज रोज घडत आहे. ऍक्शन कोणती घडत आहे? रोज घडत आहे, ऑफन घडत आहे, वारंवार ते काम आपण जर करतोय, हॅबिच्युअल गोष्टी आहे, आपल्या सवयीचा पार्ट आहे. जसं की तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठता, तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायचं आहे, तुम्ही काय सांगता, अरे मी रोज सकाळी उठतो 5 वाजता. याचा अर्थ काय डिअर स्टुडंट, ती क्रिया तुम्ही रोज करत आहात. बरोबर आहे. मी ब्रश करतो, रोज करता. आंघोळ करतो, रोज करता. म्हणजे जी अशी सवय आहे जी रोज करता, दॅट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स, किंवा आपण त्याला साधा वर्तमान काळ म्हणत असतो. आता बघा, साधा वर्तमान काळ शिकत असताना डिअर स्टुडंट याचे काही नियम्स आहेत. कोणता नियम आहे बरं? साधा वर्तमान काळाचे वाक्य कसे असतात बघा. आपण तुम्हाला सोपं जावं म्हणून याचे 2 सूत्र तयार केलेले आहेत, ए आणि बी. स्ट्रक्चर ए काय म्हणतोय बघा, आणि कोणासाठी आहे बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कोणतं सूत्र आहे? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. म्हणजे वाक्यामध्ये काय असतं, एक असतं सब्जेक्ट, सब्जेक्टला लागूनच डिअर स्टुडंट वर्ब असतो, आणि सब्जेक्टच्या नंतर क्रियापदाचा पहिला फॉर्म असेल, क्रियापद म्हणजे वर्बाचा पहिला फॉर्म असेल, दॅट इज कोणतं टेन्स डिअर स्टुडंट? सिंपल प्रेझेंट टेन्स. टेन्स कसं ओळखणार तुम्ही? सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या नंतर क्रियापद वर्बाचा पहिला फॉर्म लागून, वर्बाचा पहिला फॉर्म आहे आणि नंतर ऑब्जेक्ट आहे, तो जो वाक्य आहे डिअर स्टुडंट, तो वाक्य कशाचा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजेच साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे. आता हा सूत्र कोणासाठी लागू होतो, तर बघा, जर वाक्यामध्ये आय असेल तर आपण आय स्पीक, म्हणजे V1 कोणासाठी लागू होतो डिअर स्टुडंट? आय स्पीक, वी स्पीक, यू स्पीक, दे स्पीक. आणि जर प्लुरल नाऊन असेल, अनेकवचनी नाऊन असेल, अनेकवचनी नामं असतील, तर त्यासोबत आपण V1 चा वापर करतोय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. काय समजले तुम्हाला? सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. V1 म्हटलं, सब्जेक्ट नंतर लगेच V1 येत असेल, दॅट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स डिअर स्टुडंट. आणि V1 चा वापर कुठे करायचा आहे? आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन असेल डिअर स्टुडंट, तर तिथे आपण V1 चा वापर करतो. ओके, इट्स क्लिअर. नेक्स्ट डिअर स्टुडंट, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण बी स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हे कोणासाठी आहे? बरेच वेळेस आपण कन्फ्यूज होतो, बरेच वेळेस कन्फ्यूज होतात की सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स बऱ्याच लोकांना कळत नाही, बऱ्याच लोकांना अडचणी जातात. तर डिअर स्टुडंट बघा, आता मी तुम्हाला सोपं करून सांगायचा प्रयत्न करत आहे. आय एम टेकिंग एफर्ट्स टू इजी यू. मी तुम्हाला सोपं कशा प्रकारे करायचं हे शिकवायचं, सोपं करून सांगायचं हे सांगायचा प्रयत्न करत आहे. बघा, याचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट प्लस वर्ब आहे, क्रियापद आहे, पण क्रियापदाला काय आहे डिअर स्टुडंट? येस आहे, ईएस आहे आणि आयएस आहे. कधी कधी मॅक्झिमम टाइम आपण वर्बाला येस लावतो, कधी कधी ईएस लावतो आणि कधी कधी आयएस पण लावतो डिअर स्टुडंट, आणि नंतर ऑब्जेक्ट. ओके, यामध्ये आपण डजचा वापर करतोय, आणि या सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट मध्ये आपण डूचा वापर करतोय. जेव्हा आपल्याला क्वेश्चनिंग करायचं आहे, जेव्हा त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे, त्यासाठी आपण डू किंवा डजचा वापर करतोय. आय, वी, यू, दे प्लुरल सोबत आपण काय वापर करतोय? डूचा वापर करतोय. आणि
ही, सी, इट सोबत आपण काय वापरतोय, निगेटिव्ह करत असताना, क्वेश्चनिंग करताना, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला जेव्हा तयार करायचा आहे तेव्हा त्यासाठी डचचा वापर करतोय, फक्त लक्षात असू द्या स्टुडंट. क्लिअर इट. काय समजले तुम्हाला मी सांगितलंय, दोन गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे. पहिली गोष्ट कोणती आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि सेकंड थिंग इज सब्जेक्ट प्लस व्ही म्हणजे वर्बला यस, यस आणि आयएस चा वापर आपण करत असतो. ही स्पीक्स, शी स्पीक्स, इट स्पीक्स आणि सिंग्युलर नाउन जर असेल तर त्याला आपण येस, येस, आयएस वापरतो डिअर स्टुडंट. आता हे सेंटेन्स तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. दोन सूत्र तुमच्या लक्षामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने आलेले आहेत डिअर स्टुडंट. आता कन्फ्युज होतो की येसचा वापर कुठे करायचा, कुठे वापरणार येस सर, नेमकं सांगा आम्हाला येस कुठे वापरायचंय. अर्थात सांगेन मी तुम्हाला. बघा, क्रियापदाचा शेवट जर यस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स, झेड आणि ओ, वर्ब क्रियापद जर काय होतंय, क्रियापदाचा शेवट, क्रियापदाचा शेवटचा वर्ब जर शेवट असेल या शब्दाने होत असेल एस, डबल एस, एच एस, सी एच, एक्स, झेड आणि ओ असेल तर त्यासोबत आपण ईएस प्रत्यय लावतो. पण ईएस प्रत्यय कधी लावतो हे बी लक्षात असू द्या, जेव्हा वाक्याची सुरुवात कशापासून झालेली आहे, एकतर सिंग्युलर नाऊन आहे, एकतर ही आहे, शी आहे, इट आहे, तेव्हाच हा सूत्र लागू होतो डिअर स्टुडंट. हे पण थोडं लक्षामध्ये असू द्या. आता बघा याच्यामध्ये पास आहे, PASS आहे, त्याचं आपण काय करतोय, पास आहे पण आपल्याला ही सीट सोबत वापरायचं, तर आपण पासला ही पास वापरतो का, अजिबात नाही वापरणार. काय वापरणार, ही पासेस म्हणजे ईएस वापरलं त्याला आपण. डिस्कस आहे, डिस्कसेस, वॉश वॉशेस, फिनिश फिनिशेस, म्हणजे काय करतो, कॅच कॅचेस. या पद्धतीने डिअर स्टुडंट आपण काय करतोय, ईएस चा वापर करतो. कुठे कुठे करतो, वॉच, WATCH, CH आणि त्याचं आपल्याला काय करायचंय, ईएस लावून काय करतोय त्याचा आपण येस, येस हा नियम आपण कोणासाठी, ही, शी, इट आणि सिंग्युलर जर नाउन असेल तर त्यासोबत आपण येस वापरतो. कधी वापरतो, जेव्हा वर्बाचा शेवट जर येस, डबल एस, एस एच, सी एच, एक्स, झेड आणि ओ ने होत असेल डिअर स्टुडंट, तर तिथे आपण काय वापरतोय, येस, अर्थातच येस चा वापर करतोय. समजत आहे. जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. हे याच सिस्टमॅटिक पद्धतीने, याच पद्धतीने समोरचे सुद्धा आपले व्हिडिओज असणार आहेत. आज सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेरी डिटेल मध्ये आपण शिकत आहोत डिअर स्टुडंट. तुमच्या लक्षामध्ये काय आले, दोन सूत्र ए आणि बी स्ट्रक्चर. ए स्ट्रक्चर कोणासोबत आहे, जे आय आहे, वी आहे, यू आहे, दे आहे आणि प्लुरल असेल तर त्यासोबत काय चेंज करायचं आहे, आणि हे शी इट आणि सिंग्युलर असेल तर त्यासोबत काय चेंज करायचं आहे. दॅट इज व्हेरी क्लिअर डिअर स्टुडंट. क्लिअर झालेलं आहे तुम्हाला, दॅट्स ग्रेट. आता आयएस कुठे वापरायचं आहे, एक वायचा नियम आहे बघा याच्यामध्ये. जेव्हा वाय असेल आणि वायच्या आधी जर कॉन्सोनंट असेल, जसं स्टडी आहे, STUDY स्टडी आहे, तर यामध्ये काय करतोय आपण, वाय काढतोय आणि त्या ठिकाणी आयएस चा वापर करतो डिअर स्टुडंट. कॅरी आहे, ट्राय आहे ना, क्राय आहे, या शब्दामध्ये शेवटी वाय आहे, वाय काढायचं आहे. पण कधी, जेव्हा वायच्या आधी जर कॉन्सोनंट असेल तर वाय काढून आयएस लावतो, दॅट्स इट. आणि वायच्या आधी जर स्वर असेल तर काय करतोय, काहीच करत नाही डिअर स्टुडंट, वायला वाय ठेवतो आणि त्या ठिकाणी आपण काय वापरतोय, येस चा वापर करतोय. जसं की प्ले, प्लेस करतोय, एन्जॉय, एन्जॉयच करतोय आणि बाय, बायच करतोय डिअर स्टुडंट. त्याला फक्त येस प्रत्यय लावतोय, हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. काय काय शिकलो आपण आतापर्यंत, आपण V1 ए नियम, बी नियम, स्ट्रक्चर काय 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 आहे याचं स्ट्रक्चर काय पाहिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर येस कुठे वापरायचंय, आयएस कुठे वापरायचंय हे आपण शिकलेलो आहोत डिअर स्टुडंट. नाव एक्झाम्पल तुमच्या समोर आहे की हाऊ टू फाइंड सिंपल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळाचं तुम्ही कसं वाक्य ओळखायचंय, कसं ओळखणार, मी सांगितलेलं आहे. काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, वर्ब असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे, दॅट्स इट. काय असणार आहे, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असणार आहे, किंवा सब्जेक्टला वर्बला सब्जेक्ट आहे, वर्बला येस, येस, आयएस असणार आहे डिअर स्टुडंट. वर्बला काय असणार आहे, येस, येस आणि आयएस असणार आहे. आता एक्झॅक्टली सेंटेन्स द्वारे आपण समजून घेत आहोत. या सेंटेन्स मध्ये समजून घ्या. आय वेक अप अर्ली, आय वेकअप, वेकअप हा जो शब्द आहे डिअर स्टुडंट काय आहे, V1 चा वापर करत आहेत. यू प्ले फुटबॉल, प्ले वापर केलेला आहे. वी स्टडी एव्हरी डे, काय केलेलं आहे, वी स्टडी, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर लगेच काय आलेलं आहे डिअर स्टुडंट, वर्बाचा पहिला फॉर्म आहे, म्हणून हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, येस, सिंपल प्रेझेंट टेन्स. दे ईट फूड, दे लिव्ह इन अ विलेज, ही प्लेज क्रिकेट. बघा ही सोबत काय वापरलं, प्ले वापरलं की प्लेस, अर्थातच आपण काय करतो त्या ठिकाणी प्लेस केलेलं आहे, येस लावलेला आहे. ही रीड्स केलेलं आहे, बघा ही ड्रिंक्स मिल्क, ही राइट्स अ लेटर, ही
द सन राइजेस इन द ईस्ट, आय ड्रिंक वॉटर, यू हेल्प युअर पॅरेंट, वी गो टू स्कूल, दे वॉच टीव्ही, वी स्पीक इंग्लिश, शी कुक्स फूड, शी सोबत काय वापरतोय आपण, कुक, शी कुक्स, यस शी कुक्स, येस ES IS प्रत्यय वापरतो, हा नियम लक्षात असू द्या. आणि कुठे वापरायचंय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. शी सिंग्स अ सॉन्ग, शी टीचेस इंग्लिश, आणि इट रेन्स इन द रेनी सीझन. डे स्टुडंट, काय लक्षामध्ये आलेलं आहे तुमच्या, अर्थातच व्हेरी सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला समजलेलं आहे की कुठे आणि कशा प्रकारे येस ES IS चा वापर आपण करतोय. डे स्टुडंट, नेक्स्ट सी, आता काही एक्झाम्पल तुमच्या समोर, एक तुम्हाला स्वतःना ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. काय वापरणार मला सांगा, आय डॅश इंग्लिश एव्हरी डे. स्टडी येईल की स्टडीज येईल, यू थिंक. आय सोबत काय वापरतो आपण, स्टडी की स्टडीज. यस डिअर स्टुडंट, काय वापरतोय, आय स्टडी. येस, शी डॅश व्हेरी फास्ट, रन की रन्स. शी सोबत काय वापरतोय, यस काय वापरणार आहे आपण, बी नंबरचा रूल वापरतोय. काय वापरतोय, सी रन्स फास्ट. दॅट्स ग्रेट डिअर स्टुडंट. ही डू की ही डज, ही सोबत आपण डज वापरणार. येस येस. दे लिव्ह की लिव्स, येस V1 वापर करणार याच्यामध्ये आपण. डिअर स्टुडंट, या पद्धतीने हे खालचे सेंटेन्स सुद्धा तुम्हाला करायचं आहे. डिअर स्टुडंट, आणि सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य हे आणखीन कुठे, डायरेक्ट सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य कन्फर्म सांगणार तुम्ही, 100% सांगणार. कधी सांगणार, डेली रुटीनची वाक्य आहेत. आय वेकअप अर्ली, कोणतं टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. सी गोज टू स्कूल एव्हरी डे, सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रोवर्ब, टिट फॉर टॅट, जशास तसे. सायलेन्स इज गोल्डन, झाकले मूठ सव्वा लाखेची. बार्किंग डॉग सिल्डम बाईट, भुंकणारा कुत्रा कधी चावत नसतो. हे जे प्रोव्हर्ब्स आहेत डिअर स्टुडंट, दिस प्रोव्हर्ब्स काय सांगतात आपल्याला, सिंपल प्रेझेंट टेन्स. सायन्स ट्रूथ म्हणत तुम्ही, सायन्सची ट्रूथ जे आहे डिअर स्टुडंट, म्हणजे काय, पाणी 100 अंशावर गरम होतो, सूर्य पूर्वेकडूनच उगवतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे जे ट्रूथ आहेत हे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत. आणि यासोबत आपण नेहमीच काय वापर करतोय, हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच असतात. सायन्सचे काही ट्रूथ असतात, फिक्स्ड स्केड्यूल सांगणाऱ्या गोष्टी आहेत, रोज जो क्रिया करतात ते सुद्धा आपण कशामध्ये वापर करतोय, तर हे सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्सचेच वाक्य आहेत. डिअर स्टुडंट, नाव तुम्ही चॅनलला लाईक केलेला आहात, सबस्क्राईब केलेला आहात, तुम्हाला चॅनल नक्कीच आवडत आहे. डिअर स्टुडंट, आणि मी तुम्हाला सांगत होतो की जर टेन्स पूर्ण टॉपिक क्लिअर झाल्याच्या नंतर, जर तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने टेन्स शिकल्याच्या नंतर, तुम्हाला मी सांगितलं 1 रुपया डोनेट करा. हा 1 रुपया काय करायचं आपल्याला, तर ते डोनेट केलेल्या पैशापासून या जून मध्ये आपल्याला, किंवा जेव्हा पावसाळा सुरू होईल, आपल्याला तुम्ही जेही पैसे डोनेट करतायत त्याच्यातून आपल्याला झाडं लावून आपल्याला झाडं लावायची आहेत, आपल्याला ट्री प्लॅन्ट करायचे आहेत. आणि बघा, मी आधीपासूनच झाडं वगैरे लावत असतो, आणि मी ज्या गावामध्ये राहतोय, ज्या ठिकाणी मी राहतोय, त्या ठिकाणी मी खूप सारे झाडं लावलेली आहेत. आणि माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन आला की आपण तर नॉलेज देतोय, फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज देतोय, पण सहज जर तुम्ही 1 रुपया जर मला डोनेट करू शकलात, तर त्यापासून एक सोशल ऍक्टिव्हिटी, एक सामाजिक दायित्व, आपलं एक कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी आपण राहतोय, निसर्गाकडून आपण बऱ्याच साऱ्या घेत असतो गोष्टी, तर ते आपल्या निसर्गाला परत द्यायचं आहे. आणि हा माझा एक प्रेमळ आणि स्वच्छ उद्देश आहे, स्वच्छ विचार आहेत. आणि या विचाराला तुम्हाला जुडायचं आहे. आणि 100% जर आवडलं तर तुम्ही काय करा, फ्री ऑफ कॉस्ट ज्या गोष्टी आपण शिकतोय, पण आपण ज्या पद्धतीने डोनेट केलं, आपण जर एखादी गोष्ट दिली आणि त्या गोष्टीचं आपल्याकडून प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला त्या बॅकमध्ये मिळत असतं. आणि ही जी गोष्ट आपल्याकडून 1 रुपया डोनेट करतोय, या 1 रुपयातून, तुमच्या 1 रुपयातून एक प्लांट, एक वृक्ष आपण घेतोय, एक झाड घेणार आहोत, आणि ते आपण आपली मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लावणार आहोत. डिअर स्टुडंट, जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल, खरंच मला कमेंट्स करून सांगा, सर तुमचा लेक्चर कसा वाटला, चांगला वाटला, वाईट वाटला, जेही तुम्हाला वाटलं, प्लीज कमेंट करा. आणि जर तुम्हाला खरंच चांगलं वाटत असेल, तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये लिहा, डिअर स्टुडंट आवडत आहे, मी खरंच मोटिवेट होईन. आणि जर तुम्ही मला कमेंट्स नाही जरी केले, तरी मी तुमचे व्हिडिओ टाकणारच आहेत. आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये कशा प्रकारे कॅपेबल करायचं, सक्षम करायसाठी मी प्रयत्न करणार आहे. डिअर स्टुडंट, थँक्यू सो मच, सपोर्ट मी. आपल्या माणसाला आपण सपोर्ट केलं पाहिजे. डिअर स्टुडंट, थँक्यू सो मच.